प्रत्येक गृहिणीला संध्याकाळचा किंवा सकाळचा जो स्वयंपाक आहे त्याचं भाज्या घरामध्ये भरपूर असतात, पण ते एक टेन्शन असतं की काय करावं. तर आता काही दिवस तरी संध्याकाळचा मेनू असणार आहे आपल्या या चॅनलवर. संध्याकाळचा स्वयंपाक काय आहे ते. तर आज करणार आहे मी शेवग्याच्या शेंगा. तर त्या चांगल्या सोलून घेतल्या, वरचं जे आहे त्याचं साल पूर्ण काढून घेतलं, पाण्यामध्ये टाकल्या आणि मीठ टाकलं, उकळून घेणार आहे त्याला. एका भांड्यामध्ये 2 लिटर दूध घेणार आहे. तर बासुंदी पण करणार आहे, कारण चतुर्थी होती. चतुर्थीला वरण भात भाजी पोळी करतात, पण तोच कंटाळा येतो. तर काहीतरी वेगळं म्हणून बासुंदी करायचं ठरलं. तर 2 लिटर दूध चांगलं आटवून घ्यायचं. दूध आटलं तोपर्यंत इकडे शेंगा पण चांगल्या उकळलेल्या होत्या, म्हणजे त्या अशा शिजलेल्याच असतात. आता काय फक्त फोडणीच द्यायची. तर वाटीमध्ये मसाले जे काही आहे ते काढून घेतले. गरम मसाला, त्याच्यानंतर कांदा. गरम मसाला हा घरी केलेला आहे. घरी जर मसाला करून ठेवला तर या पद्धतीची जर मसाला भाजी करायची असली तर मिक्सरमध्ये वाटण करायची आवश्यकता पडत नाही आणि तेवढाच वेळ आपला वाचतो. तर जो काही मसाला होता, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, लाल मिरची पावडर, हळद, हे सर्व एका वाटीमध्ये घेतलं. ते पाणी टाकलं त्याच्यामध्ये, चांगलं मिक्स केलं. आता कढईमध्ये तेल टाकायचं आणि तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी, मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये जिरे आणि लसण हे चांगलं होतं तोपर्यंत जे वाटण करून ठेवलेलं होतं वाटणाचं वाटीमध्ये ते टाकायचं आणि हा मसाला आता थोडा वेळ चांगला होऊ द्यायचा. लगेचच्या लगेच जर केलं तर भाजीला जी टेस्ट यायला पाहिजे ती येत नाही. मसाला चांगला कमी गॅसवर होऊ द्यायचा. तर हा मसाला थोडा घट्ट आहे, तर याच्यामध्ये पाणी टाकायचं. पाणी टाकल्यानंतर तो चांगला शिजतो आणि शिजल्यानंतर त्यातलं जे तेल आहे ते साईडला सुटायला सुरुवात होऊन जाते आणि भाजीला तरी पण चांगली येते. हे चांगलं होत आलं की याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची, काही याच्यामध्ये टाकायची, काही वरून टाकायची. मसाला भाजीमध्ये, बाकीच्या भाज्यांमध्ये तर वरून टाकली तरीही चालते शेवटी उकळी आल्यानंतर, पण मसाला जर असेल तर या पद्धतीची टाकायची. त्याच्यानंतर हे शेवग्याच्या शेंगा आहेत त्या टाकून द्यायच्या. शिजायला जास्त वेळ लागत नाही कारण शेंगा अगोदरच झालेल्या आहे. आवडीनुसार पाणी टाकायचं. पाण्याचं प्रमाण असं ठेवायचं की जी ग्रेव्ही आहे ती खूप पातळ पण नको आणि खूप घट्ट पण नको. एक उकळी आली की शेंगा तयार होऊन जातात, ही भाजी तयार. त्याच्यानंतर बासुंदीसाठी जे दूध आहे 2 लिटर घेतलेलं होतं, तर त्याचं कमीत कमी 1.5 लिटर 1 लिटरपर्यंत आलं तरीही चालतं, आणखी टेस्ट चांगली लागते त्याची. तर त्याच्यामध्ये टाकण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 12 काजू, त्याच्यानंतर 10-12 बदाम घेतल्या आणि विलायची 3-4, तर ते काढून टाकले. त्याचे जे साल आहे ते नाही घेतलं, आतलं जे आहे विलायचीचं तेच घ्यायचं. हे चांगलं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं बारीक. भाजीमध्ये मीठ टाकायचं बाकी होतं ते टाकलं आणि कोथिंबीर पण जी वरून टाकायची होती ती पण राहिलेली होती ती टाकली. आणि मिक्सरमध्ये जे काढलेलं होतं ते आणि साखर ती दुधामध्ये टाकली. दूध चांगलं आता आटलेलं होतं. साखरेचं प्रमाण हे आवडीनुसार ठेवायचं. गोड जर लागत असेल तर प्रमाण वाढवायचं, थोडं कमी खात असेल तर कमी करायची. आणि मिक्सरमध्ये जे करून ठेवलेलं होतं ते टाकायचं. इकडे भाजी पण आता शिजलेली आहे. चतुर्थी होती आणि चतुर्थी म्हटल्यानंतर मोदक हे करायलाच पाहिजे. तर मोदक करणार आहे आज मी पेढ्याचे. पेढे आणलेले होते आणि त्याचे मोदक खूप टेस्टी लागतात आणि मुलांना तर खूप आवडतात हे. तर 2 पेढे घेतले आणि इकडे पोळ्या झालेल्या होत्या माझ्या. मोदकाचं जे आहे ते काढून ठेवलेलं होतं आणि मोदक पण करून घेतले. उघडीचे वगैरे नाही आहे, तर साधे जे तळायचे आहेत तेच मोदक आहेत. तर पेढे त्या पिठामध्ये टाकले की मोदक करायलाही जास्त काही वेळ लागत नाही आणि तळायला पण वेळ लागत नाही. थोडा कमी जास्त गॅस करत छानपैकी तळायचे. सर्व स्वयंपाक तयार झाला.
भाजी, बासुंदी आणि पोळी. तर या पद्धतीने हा व्हिडिओ पण कंप्लीट झाला. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील का संध्याकाळच्या स्वयंपाकाचे, तर ते पण सांगा. त्यासाठी सबस्क्राईब करा.